आर-पी-आयला कुठलाच सत्तेत वाटा मिळालेला नाही. विधान परिषदेचे निवडणुकीचे काल अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. एकसुद्धा जागा मिळाली नाही. त्यामुळे ट्विट करताना रामदास आठवलेंनी असं म्हटलं की आम्हाला गृहीत धरू नका, आम्ही सोबत आहोत. हा त्यांचा इशारा आहे का? आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. हा तुमचा इशारा आहे का, आम्हाला गृहीत धरू नका? नाही, म्हणजे ज्या पद्धतीनं गाणं आहे की इशारा देतो जाता जाता, परंतु असा इशारा नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की आम्हाला गृहीत धरू नये आणि आमच्यावर अन्याय करू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आता आपण पाहिलेलं आहे की लोकसभा झाली, विधानसभा झाली, महानगरपालिका झाल्या आणि पुणे सोडलं. पुण्यामध्ये आम्हाला मात्र 9 जागा त्या दिल्या होत्या आणि त्यामधल्या 6 जागा निवडून आलेल्या आहेत. मुंबईमध्ये आमची ताकद असतानाही सुद्धा जागा मला दिली नाही. तर एक तर विधान परिषदेची जागा देण्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे, पण आतापर्यंत काही जागा दिली नाही. पण मला असं वाटतं की आता राज्यपाल नियुक्तीच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये एक जागा मला मिळावी आणि महामंडळात वाटप होत असताना 2 तरी महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी. 40-50 जे मेंबर आहेत ते मिळावे. जिल्हा परिषदेच्या आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या समिती आहेत त्यामध्ये आम्हाला संधी मिळावी. मुंबईमध्ये अनेक महानगरपालिकेच्या समिती आहेत त्यामध्ये आम्हाला कुठे संधी मिळावी. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे BJP सोबत आहे आणि महायुती हा शब्द प्रयोग जो आहे RPI भाजप सेनेसोबत आल्यानंतर त्याला माहिती म्हणू लागलेली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेब आले, अजितदादा पवारांचा NCP आला, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाला डावलण्याचा प्रयत्न होतो ही गोष्ट खरी आहे आणि मला सुद्धा माझा पक्ष चालवायचा आहे. मला माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते आहेत. तर मला समाजामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि मी संघर्ष करणारा माणूस आहे. पण मला असं वाटतं की कुठंतरी डावललं जातं ही गोष्ट खरी आहे आणि त्याचा विचार माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही म्हणता आहात मी संघर्ष करणारा माणूस आहे. तुमच्यातला एक पॅन्थर महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि तोच आक्रमक पॅन्थर आता पुन्हा या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी लढताना दिसेल का? नाही, पॅन्थर म्हणजे मी आता लढणार आहे, मी लढतोच आहे आणि मी लढणारी आहे. म्हणजे न्यायासाठी लढणं ही माझी भूमिका आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणं ही माझी सवय आहे. त्यामुळं लढण्याचा प्रयत्न आहे आणि मला राज्यसभा दिलेली आहे. म्हणजे मला राज्यसभा मिळालेली आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या महाराष्ट्रामुळं, ज्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळं मला दिल्लीला प्रतिनिधी संधी मिळालेली आहे, त्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण पण सुरुवातीच्या माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 14-19च्या काळामध्ये काही गोष्टी आम्हाला मिळाल्या होत्या. पण नंतर मात्र उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं 2.5 वर्ष. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र डेप्युटी CM झाले. त्या काळामध्ये काही समित्या वगैरे काही झाल्या नाही. पण एक आठवण करून देतो की मी काँग्रेस पक्षासोबत आणि राष्ट्रवादीसोबत असताना रिपब्लिकन पक्षाला 6 MLC मिळाली होती. प्रत्येक 2 वर्षांतर एक MLC मिळत होता. आता मी 2012 पासून ते 26 म्हणजे 14 वर्ष होत आलेली आहे. मी BJP सोबत आहे, महायुतीसोबत आहे, NDA सोबत आहे. पण महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा MLC आम्हाला मिळाला नाही. त्यामुळं आमच्यावर अन्याय अशी भूमिका आहे आणि त्याचा विचार माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करावा आणि त्यासाठी एकदा मी माननीय पंतप्रधानांना आणि अमित शहा यांना भेटणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्यावर अन्याय होतो, इतर राज्यामध्ये जे NDA मधले पक्ष त्यांच्यासोबत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, त्या ठिकाणी सर्व पक्षांना जागा दिल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाला पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामधली फार मोठी त्यांच्या मनामधली आडी आहे.